नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मुंबई महापालिकेच्या अनुषंगानं ठाकरे बंधू एकत्र आले, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्थात दोन्ही राष्ट्रवादी कधी येणार अशी चर्चा सुरू झालेली होती. त्याच अनुषंगानं राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमध्ये गाठीभेटी सुद्धा झाल्या, परंतु राष्ट्रवादी आघाडी कधी होणार त्याचं घोडं नेमकं कुठं अडलंय हेच आपण आजच्या लाईव्हच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. गेल्या काही दिवसांपासून जर पाहिलं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा सुरू झालेली होती आणि त्याच अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी एक वक्तव्य केलेलं होतं. ते वक्तव्य म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आल्या तर मी राजकीय संन्यास घेईल. आणि त्याच अनुषंगानं जर पाहिलं तर दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाची, त्याचबरोबर दोन्ही राष्ट्रवादी पुणे महापालिकेची निवडणूक एकत्र लढणार अशी चर्चा सुरू झालेली होती. त्या बाबतीमध्ये बैठकांचं सत्र सुद्धा सुरू झालेलं होतं आणि त्याच अनुषंगानं प्रशांत जगताप यांनी त्यांच्या शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. हा शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या नंतर त्यांनी थेटपणे आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्याच अनुषंगानं जर पाहिलं तर दोन्ही राष्ट्रवादी पुणे महापालिकेच्या अनुषंगाने एकत्र येणार या संदर्भामध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे नेते, मग शरद पवार यांच्या पक्षाचे नेते अंकुश काकडे असतील, स्थायी समितीचे सभापती, माजी सभापती असणारे विशाल तांबे असतील, त्याचबरोबर आमदार बापूसाहेब पठारे यांच्यामध्ये एक बैठक झालेली होती. त्या बैठकीच्या नंतर त्यांनी या संदर्भामध्ये अजित पवार यांच्यासोबत सुद्धा चर्चा केलेली होती. परंतु ही चर्चा झालेली असताना सुद्धा जागा किती लढवायच्या या बाबतीमध्ये एकमत होत नव्हतं. जर पाहिलं तर काल ज्या पद्धतीनं काँग्रेस पक्षानं त्यांची मुंबईमध्ये भूमिका जाहीर केली की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील, शरद पवार यांचा पक्ष जर अजित पवार यांना सोबत घेत असेल तर आम्ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत सुद्धा आघाडी करणार नाही अशी भूमिका काल काँग्रेस पक्षानं मुंबईमध्ये झालेल्या बैठकीमध्ये घेतलेली होती. आणि या भूमिकेच्या नंतर जर पाहिलं तर काल रात्रीपासून राजकीय घडामोडींना, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील राजकीय घडामोडींना मोठा वेग आल्याचं पाहायला मिळालं होतं. काल अजित पवार यांच्या निवासस्थानी खासदार अमोल कोल्हे, त्याचबरोबर आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांची भेट घेतलेली होती. या भेटीमध्ये जवळपास 1.5 ते 2 तास ही बैठक झालेली होती. या बाबतीमध्ये जर पाहिलं तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्रित यावं यासाठी ही बैठक झाली होती. आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्थात शरद पवार यांचा जो पक्ष आहे त्यांनी किती जागा लढवल्या पाहिजे या बाबतीमध्ये सुद्धा प्रस्ताव जो आहे तो अमोल कोल्हे असतील, जे खासदार आहेत शिरूरचे, त्याचबरोबर आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांना दिल्याचं समजत आहे. त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर काल ही अजित पवार, त्याचबरोबर अमोल कोल्हे असतील किंवा आमदार रोहित पवार यांच्यामध्ये बैठक झाली, परंतु या बैठकीमध्ये कोणतंही जागा वाटपावर ठोसपणे असं शिक्कामोर्तब झालेलं नव्हतं. त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर आज सकाळी पुन्हा एकदा शरद पवार गटाचे जे पुण्याचे महत्त्वाचे नेते आहेत त्यामध्ये पाहिलं तर माजी महापौर असणारे अंकुश काकडे असतील, त्याचबरोबर वंदना चव्हाण असतील, ज्या की माजी खासदार आहेत राज्यसभेच्या, त्याचबरोबर जर पाहिलं तर आमदार बापूसाहेब पठारे असतील, विशाल तांबे असतील, यांची एक बैठक झालेली होती. या बैठकीमध्ये त्यांनी किती जागा लढवल्या पाहिजे, कोणत्या जागांची मागणी करायची या संदर्भामध्ये त्यांनी चर्चा केली. आणि ही चर्चा झाल्याच्या नंतर बारामती हॉस्टेलमध्ये अजित पवार सातत्यानं इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश सुद्धा होत आहेत. त्याचवेळी पाहिलं तर हे जे नेते आहेत, अंकुश काकडे असतील, त्याचबरोबर बापूसाहेब पठारे असतील, विशाल तांबे आहेत, या तिघांनी सुद्धा या ठिकाणी बारामती हॉस्टेलमध्ये आहेत आणि थेटपणे अजित पवार यांच्याशी चर्चा केली. फक्त या चौघांची जी आहे ती दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात आणि त्याचबरोबर किती जागा लढवायच्या या संदर्भामध्ये त्यांची चर्चा सुद्धा झालेली आहे. परंतु असं समजतं की कुठेतरी शरद पवार यांच्या पक्षानं अजित पवार यांच्या पुढे एक प्रस्ताव ठेवलेला आहे. तो प्रस्ताव म्हणजे की 65 जागा शरद पवार यांच्या पक्षाला मिळाव्यात पुणे महापालिकेच्या अनुषंगाने, असा प्रस्ताव ठेवल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते. परंतु 65 जागा देण्यासाठी अजित पवार अनुकूल नाहीयेत, त्यांनी तसा तो नकार दिल्याचं सुद्धा कळते. परंतु त्याच अनुषंगाने अजित पवार हे कुठेतरी 35 जागा ह्या ज्या आहेत शरद पवार गटाला देण्यासाठी तयार आहेत. परंतु त्यांनी एक महत्त्वाची अट ठेवलेली आहे, ती म्हणजे की शरद पवार गटाचे जे उमेदवार असतील पुणे महापालिकेचे, जे अजित पवार ज्या जागा देतील, ज्या 35 जागा देतील त्या ठिकाणी जे उमेदवार उभे राहणार आहेत ते उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवली पाहिजे, असा आग्रह कुठेतरी अजित पवार यांनी केल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती मिळते, जी सूत्रांकडून माहिती आहे ती मिळते. या बैठकीच्या नंतर अंकुश काकडे जे आहेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आमची अजित पवार यांच्याशी प्राथमिक बैठक झालेली आहे, परंतु या बैठकीमधून कशाही पद्धतीचा निष्कर्ष निघालेला नाही. या बैठकीमध्ये जो काही सारांश होता, जो काही मेसेज होता, तो घेऊन आम्ही या बाबतीमध्ये वरिष्ठांना जाऊन जो आहे तो कळवणार आहोत.
परंतु सातत्याने बघतोय की बैठकांचं सत्र सुरू आहे, परंतु फायनल कन्क्लुजन निघत नाही की दोन्ही राष्ट्रवादी पुणे महापालिकेच्या अनुषंगाने एकत्रित येतील. या बाबतीमध्ये फायनल कन्क्लुजन निघत नाहीये. फक्त अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की मी तुम्हाला 65 जागा देऊ शकत नाही, मी तुम्हाला 35 जागा देऊ शकतो, परंतु या 35 जागा तुम्ही घड्याळ चिन्हावरच लढवल्या पाहिजे. परंतु कुठेतरी शरद पवार गटाच्या नेत्यांचा असा आग्रह आहे, तो म्हणजे की आम्ही घड्याळ चिन्हावरती नाही तर आम्ही तुतारी या चिन्हावरती निवडणूक लढवणार आहोत, असा शरद पवार गटाच्या नेत्यांचा आग्रह आहे. या बाबतीमध्ये वरिष्ठांशी आता अंकुश काकडे असतील, त्याचबरोबर बापूसाहेब पठारे असतील, विशाल तांबे असतील, हे या संदर्भामध्ये चर्चा सुद्धा करतील. परंतु दुसरी एक महत्वाची बाब अशी आहे की पुण्यामध्ये अर्थात शरद पवार यांचा जो पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्ष, यांच्या पक्षाकडे सध्या जर पाहिलं तर पुणे शहरामध्ये महत्वाचे नेते नाहीत. यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर ज्यांनी पुणे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाची मोठ बांधलेली होती, जी कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केलेली होती, ते प्रशांत जगताप हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यामुळे त्यांनी त्यांच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय, त्याचबरोबर पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे. त्याच्याबरोबर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सुद्धा त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये जो आहे तो प्रवेश केलेला आहे. दुसरी जर बाब पाहिली तर ज्यांच्याकडे एक महत्त्वाचा चेहरा म्हणून पाहिलं जातो ते विशाल तांबे, जे की स्थायी समितीचे माजी अध्यक्ष होते. त्यांनी सुद्धा कुठेतरी असं जाहीर केलेलं आहे की मी ही निवडणूक लढवणार नाही, मी फक्त पक्ष संघटनेमध्ये काम करेल. हा सुद्धा महत्त्वाचा चेहरा आहे, तो सुद्धा निवडणूक लढवणार नाही. त्यामुळे कुठेतरी आता शरद पवार यांच्याकडे कोणते उमेदवार आहेत किंवा कोणता चेहराच नाही असं दिसतंय. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर काल अर्थात 2 दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयामध्ये, पुण्याचं जे त्यांचं कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये तिथल्या ज्या इच्छुकांच्या मुलाखती घेतलेल्या होत्या, त्याचबरोबर जे नेते आहेत त्या नेत्यांशी सुद्धा या आघाडीच्या संदर्भामध्ये चर्चा केली होती. परंतु त्यामधून कोणतंही कन्क्लुजन जे आहे त्यामधून सुद्धा बैठकीमधून निघालेलं नव्हतं. परंतु आता जर पाहिलं तर काँग्रेस पक्षाने जी भूमिका घेतलेली आहे ती म्हणजे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आम्ही, अजित पवार जर सोबत आले तर आम्ही शरद पवार यांच्या पक्षासोबत युती करणार नाही, अशी ठाम भूमिका अजित पवार यांनी घेतल्यामुळं, माफ करा, अशी ठाम भूमिका काँग्रेस पक्षाने घेतल्यामुळं कुठेतरी आता शरद पवार गटाची जी आहे ती गोची झालेली आहे आणि त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू झालेली आहे. परंतु अजित पवार यांनी ज्या पद्धतीचा स्टँड घेतलेला आहे की आम्ही तुम्हाला फक्त 35 जागा देतो, परंतु आम्ही जो आहे आणि ह्या 35 जागा तुम्ही घड्याळ चिन्हावरतीच लढवल्या पाहिजे, अशा पद्धतीचा जो अजित पवार यांनी मत त्यांचं शरद पवार गटाच्या नेत्यांच्या पुढे मांडलेला आहे. या बाबतीमध्ये आता कशा पद्धतीचा निर्णय होतोय तो सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. परंतु दुसरी एक महत्त्वाची बाब अशी आहे की अधिकाधिक जागा ज्या आहेत अजित पवार पुणे महापालिकेच्या लढवणार आहेत. कारण त्यांनी या बाबतीमध्ये जर पाहिलं तर पुण्यामध्ये विशेषतः आता ज्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झालेल्या होत्या त्यामध्ये जवळपास 7 ठिकाणी, पुणे जिल्ह्यामध्ये 7 ठिकाणी अजित पवार यांच्या पक्षाचे नगर अध्यक्ष जे आहेत ते निवडून आलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये अजित पवार यांची ताकद वाढलेली आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे तो दुसरा एक फॉर्म्युला येतो तो म्हणजे पुणे महापालिकेमध्ये जर एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असताना जवळपास 39 नगरसेवक जे आहेत ते निवडून आलेले होते. त्यामधले बहुतांश जे नगरसेवक आहेत, जवळपास 27 ते 28 जे नगरसेवक आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार यांच्यासोबत ते गेलेले आहेत. आणि जेमतेम 10 ते 12 नगरसेवक जे आहेत हे शरद पवार यांच्यासोबत आहेत. या नगरसेवकांचं जर पर्सेंटेज काढलं तर त्या प्रमाणामध्ये सुद्धा जागा वाटप व्हावं अशी चर्चा सुद्धा एकंदरीत आहे. कारण तुमच्याकडे जर पाहिलं तर 10 ते 12 नगरसेवक आहेत, आमच्याकडं जवळपास 30च्या जवळ नगरसेवक आहेत. त्यामुळे आम्हाला अधिकाधिक जागा मिळाव्यात अशी सुद्धा कुठेतरी या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची सुद्धा एकंदरीत जी आहे ती माहिती मिळते. परंतु ज्या पद्धतीची भूमिका या ठिकाणी जर पाहिली, ज्या पद्धतीची भूमिका ही अजित पवार यांनी घेतलेली आहे, ज्या पद्धतीची भूमिका ह्या दोन्ही पक्षांमध्ये घेतल्यामुळे कुठेतरी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाल्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पक्षामधलं इनकमिंग थांबलेलं आहे. आणि यामुळे कुठेतरी आपल्या पक्षाला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत पुण्यात, त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीची ताकद आहे. त्यामुळे आपण अधिकाधिक जे आहेत आपले उमेदवार निवडून येतील. या अनुषंगाने पाहिलं तर आता अजित पवार यांच्या पक्षामध्ये मोठ्या पद्धतीने जे आहे ते इनकमिंग होताना सुद्धा पाहायला मिळते. अनेक माजी नगरसेवक जे आहेत ते अजित पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करताना सुद्धा पाहायला मिळत आहेत. परंतु आता महत्त्वाची बाब आहे, आता ह्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येत असल्याची घोषणा कधी होते पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. आणि त्याचबरोबर आता कळीचा मुद्दा जो आहे तो म्हणजे शरद पवार यांचा पक्ष खरंच आता घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवणार की या बाबतीमध्ये काही समेट होईल, या बाबतीमध्ये काही वेगळा विचार पुढेल, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. आणि प्रत्येक घटनेची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.